पण एक दिवसही त्या आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही आणि कोर्टात केसेस टाकून टाकून ते आरक्षण घालवण्यामध्ये सगळ्यांनी वाटा उचलला की वरच्या आरक्षणात मराठ्यांना येऊ देणार नाही. खालचे म्हणजे जे खालचे ज्याला ओबीसी म्हणतात त्यांनी सांगायचं आम्ही ओबीसीत येऊ देणार नाही. मग मराठा समाजाने जायचं कुठे? या महाराष्ट्रामध्ये असा एकही राजकीय तज्ञ व्यक्ती नाहीये किंवा राजकीय नेता नाहीये की जो खरं बोलेल. समाजाला समजलेलं आहे की सरकार काहीही देण्याच्या मूडमध्ये नाही, म्हणून हे टोकाचं आंदोलन आता हाती घेतलेलं. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा अहवाल आल्यानंतर जेव्हा आरक्षण वरचं दिलं गेलं 50% वरचं, तरी समाजाने ते स्वीकारलंच होतं. पण एक दिवसही त्या आरक्षणाचा लाभ मिळू दिला नाही आणि कोर्टात केसेस टाकून टाकून ते आरक्षण घालवण्यामध्ये सगळ्यांनी वाटा उचलला. त्यात सेव्ह नेशन सेव्ह मेरिट, युथ फॉर इक्वालिटी या आरएसएस आणि भाजप प्रणीत संस्था असतील किंवा ओबीसीच्या कडून पण तिथे अनेक पिटिशन दाखल केले गेले. म्हणजे वरून सांगायचं न्यायालयांनी किंवा जे उच्च भ्रू लोक आहे त्यांनी सांगायचं की वरच्या आरक्षणात मराठ्यांना येऊ देणार नाही. खालचे म्हणजे जे खालचे ज्याला ओबीसी म्हणतात त्यांनी सांगायचं आम्ही ओबीसीत येऊ देणार नाही. मग मराठा समाजाने जायचं कुठे? हा मेन इश्यू आहे. त्यामुळे हे सगळे लोक म्हणतात, विधिमंडळातल्या चर्चा पण तुम्ही बघा, वांजोट्या चर्चा सगळ्या, की सगळ्यांनी नक्राश्रू ढाळले की मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, पण इतरांना हा धक्का लावता कामा नये. म्हणजे दिलंच नाही पाहिजे असं ते बोलतात. कारण घटनात्मक कोट्यात आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांना आरक्षण देणार कुठून? आणि या महाराष्ट्रामध्ये असा एकही राजकीय तज्ञ व्यक्ती नाहीये किंवा राजकीय नेता नाहीये की जो खरं बोलेल. एकांतात सगळे खरं बोलतात, एकांतात सगळे मान्य करतात, पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा आरक्षण द्यायची वेळ येते तेव्हा त्यांच्याकडे ना मोदींना सांगून काही करून घेण्याची ताकद आहे, ना ओबीसींना सांगून काही करून घेण्याची ताकद आहे. म्हणजे मराठा समाजाची शक्ती ही काय, म्हणजे आता किती टोकाला जाऊ शकते याचं तुम्ही बघा उदाहरण, की हे लोक काहीच देणार नाहीये मराठा समाजाला. आता सुद्धा काही देऊ इच्छित नाहीत ते. फक्त मराठा समाज आंदोलन करतो आणि मीडिया समोर येऊन तोंड वेंगाडून बोलतात. पण ते जे बोलतात ते त्यांच्या ऍडव्होकेट जनरलने बोलून दाखवावं ना. जर त्यांचं म्हणणं खरं आहे तर ऍडव्होकेट जनरलला आणावं ना प्रेस समोर आणि त्यांनी एक स्टेटमेंट देऊन दाखवावं की कोणतं कायदेशीर आरक्षण सरकार देऊ इच्छित. हे सरकारने पारदर्शकपणे मीडिया समोर ऍडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सांगून दाखवावं, तर मराठा समाज विश्वास ठेवील सुद्धा. हे सगळ्या पोकळ वल्गना आहे सरकारच्या की मराठ्यांना आम्ही आरक्षण देणारच, आम्ही छत्रपतीच्या पायाची शपथ घेतो, आम्ही टिकणार आरक्षण देणार आणि विशेष अधिवेशन घेऊन आरक्षण देणार. या सगळ्या फुकटच्या गोष्टी आहेत, हे काही सत्य नाहीये यात. हेच वाक्य मला म्हणायचंय की जे 2 न्यायमूर्ती नेमलेले आहेत त्यांनी, आता न्यायमूर्तींची समिती नेमलेली आहे, त्या 3 न्यायमूर्तींनी मीडिया समोर येऊन सांगावं की कोणतं आरक्षण सरकार देणार आहे. ऍडव्होकेट जनरल आहे सरकारचे, त्यांनी येऊन सांगावं की कोणतं आरक्षण सरकार देणार आहे आणि ते कायदेशीर कसं आहे. हे त्या लोकांनी सांगितलं तर समाज विश्वास ठेवील ना. हे सगळे खोटारडे लोक आहेत, यांच्या म्हणण्याला काय किंमत आहे? समाजाला समजलेलं आहे की सरकार काहीही देण्याच्या मूड मध्ये नाही, म्हणून हे टोकाचं आंदोलन आता हाती घेतलेले.